नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। रामचंद्र श्रीपाद जोग यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे झाला। शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे संपन्न झाले, तर MA ची पदवी त्यांनी मुंबई विद्यापीठातून प्राप्त केली। साहित्य सेवेला काव्य लेखनाने प्रारंभ झाला। सुरुवातीला निशिगंध या नावाने त्यांनी काव्य रचना केली। ज्योत्स्ना गीत, निशा गीत, साराच वेडेपणा हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। जोगांचा खरा परिचय साहित्य क्षेत्राला झाला तो त्यांच्या अभिनव काव्य प्रकाश या ग्रंथामुळे। या ग्रंथात जोगांनी इंग्रजी साहित्यशास्त्र व मानसशास्त्र यांची जोड देऊन जुन्या संस्कृत साहित्य शास्त्राचे संस्करण केले व अर्वाचीन वाङ्मय निर्मितीच्या रसग्रहणाला आणि मूल्यमापनाला समर्थ ठरेल अशी अभिनवता साहित्य विचाराला प्रदान केली। या ग्रंथामुळे मराठी साहित्य विचाराला पाया मिळाला। संस्कृत आणि पाश्चिमात्य साहित्य शास्त्राचे मंथन करताना जोगांनी कसल्याही प्रकारचा अभिनिवेश न बाळगता समतोल दृष्टी ठेवून निष्कर्ष काढले। त्यामुळेच चिकित्सेनंतर योग्य म्हणून वाक्य रसात्मक काव्य हे विश्वनाथाने केलेले काव्य लक्षण किंवा लादय कमयक्ता हे मम्मटाने मानलेले काव्य प्रयोजन यांचा त्यांनी स्वीकार केला। रससंकल्पनेचा जोरदार पुरस्कार करताना रससंख्येच्या बाबतीत आग्रह धरणारे मात्र त्यांनी अनाठाई स्वीकारले। संस्कृत साहित्यशास्त्राचा प्रगाढ व्यासंग असतानाही त्यात सारे काही आहे असा हट्टाग्रह त्यांनी कधी बाळगला नाही। संस्कृत साहित्यशास्त्राच्या प्रगाढ व्यासंगातून साहित्य व इतर ललित कलांचा अनुबंध तपासून शुद्ध वाङ्मयीन भूमिकेतून साहित्यातील सौंदर्याला वेध घेणारे, साहित्यातून प्राप्त होणाऱ्या आनंदाची मीमांसा करणारे मर्मक समीक्षक म्हणून श्री जोग यांचे स्थान साहित्य विचार क्षेत्रात आढळ आहे। राजकीय परिपत्रक म्हणून ओळखला जाणारा एक अर्थशास्त्रीय ग्रंथ यास साम्यवादाचा जाहीरनामा असे म्हणतात। जर्मन अर्थतज्ञ व तत्वज्ञ कार्ल मार्क्स व अर्थतज्ञ फ्रेडरिक एंगेल्स यांनी 1884 मध्ये हा ग्रंथ लंडन येथे प्रकाशित केला। या ग्रंथामुळे साम्यवादी विचारसरणीचा पाया रचला गेला। जगातील प्रभावशाली राजकीय कागदपत्रांपैकी कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा ग्रंथ एक प्रमुख दस्तऐवज म्हणून ओळखला जातो। कार्ल मार्क्स आणि एंगेल्स यांनी अनेक विचारवंतांच्या प्रभावातून कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा ग्रंथ लिहिला आहे। जर्मन आदर्शवादी तत्वज्ञान, फ्रेंच समाजवाद आणि इंग्रज व स्कॉटिश राजकारणातील अर्थव्यवस्थांपासून या ग्रंथ रचनेसाठी प्रेरणा घेतल्याची दिसून येते। तद्वतच फ्रेंच तत्वज्ञ जॅक डेरिडो यांच्या पुनर्रचना संकल्पना आणि शेक्सपियरच्या हेल्मेट या नाटकामधील आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या इतिहासाचा प्रभाव मार्क्स आणि एंगेल्स यांच्या लिखाणावरती जाणवतो। या प्रभावामध्ये साम्यवादाचा भविष्यकालीन प्रभाव, भविष्यनेऐवजी वर्ग संघर्ष आणि भांडवलशाहीचा संघर्ष तसेच भांडवलशाहीतील उत्पादन यांविषयी विश्लेषण या ग्रंथात केले आहे। इतिहासापासून अस्तित्वात असलेला सर्व समाज हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे, हा या पुस्तकाचा मुख्य सारांश आहे। भांडवलशाही समाज समाजवादामध्ये परिवर्तित होईल असा विश्वास या विचारवंतांना वाटतो। भांडवलशाहीचे उच्चाटन होऊन जगभर साम्यवादी क्रांती प्रस्थापित होईल असा शेवटी पुस्तकामध्ये निष्कर्ष काढलेला आहे। माल्कम एक्स हे एक आफ्रिकन अमेरिकन राष्ट्रवादी आणि नागरी हक्क कार्यकर्ते होते। माल्कम एक्स होण्यापूर्वी त्यांचे मूळ नाव माल्कम लिटिल हे होते। माल्कम एक्सचे वडील एक बाप्टिस्ट पाद्री होते। त्यांच्या पालकांनी त्यांना उघडपणे काळ्या विरोधी समाजामध्ये काळा असल्याचा अभिमान बाळगण्यास शिकवले। माल्कम एक्स फक्त 6 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांचे अख्खे कुटुंब गरिबीत गेले। 1946 मध्ये माल्कमला वयाच्या 20व्या वर्षी सशस्त्र दरोड्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, परंतु 8 वर्षांनी तुरुंगातून त्याची सुटका झाली। तुरुंगात असतानाच त्याला इस्लाम राष्ट्र आणि इस्लामची ओळख झाली। सुटका झाल्यानंतर तो त्या राष्ट्रात सामील झाला। 21 फेब्रुवारी 1965 रोजी माल्कम एक्स यांना न्यूयॉर्क शहरात काळ्या लोकांच्या हक्कांबद्दल भाषण केल्यानंतर गोळ्या घालण्यात आला व त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला। जयश्री गडकर यांचा जन्म कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार जवळील कनसगरी येथील एका कोकणी भाषिक कुटुंबात झाला। त्यांनी बाळधुरीशी लग्न केले, जे एक नाट्य अभिनेते होते आणि रामानंद सागर यांचे टीव्ही मालिका रामायण मध्ये दशरथाची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध होते। जयश्री गडकर यांनी अशी मी जयश्री हे आत्मचरित्र देखील प्रकाशित केले।
त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात बाल नृत्य कलाकार म्हणून केली। त्यांनी चित्रपटांमध्ये तमाशा नृत्यांगना म्हणून प्रवेश केला। 1955 मध्ये व्ही शांताराम यांच्या झनक झनक पायल बाजे या चित्रपटात त्यांची पहिली भूमिका होती, ज्यामध्ये अभिनेत्री संध्या मुख्य भूमिकेत होती। नंतर सुप्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक दिनकर डी पाटील यांनी राजा गोसावी यांच्या सोबत त्यांच्या दिसतं तसं नसतं या मराठी चित्रपटात त्यांना नृत्यासह एका छोट्या भूमिकेत घेतले। त्यानंतर सांगते ऐका या तमाशावर आधारित चित्रपट आला, ज्यामध्ये जयश्री गडकर यांनी आपली पहिली प्रमुख भूमिका केली। यामुळे त्यांना प्रसिद्धी आणि ओळख मिळाली आणि त्या नायिकेच्या भूमिका करू लागल्या। अखेर त्या मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आणि यशस्वी नायिकांपैकी एक बनल्या।